चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडीमधल्या बालकांच्या आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील आहाराच्या प्रयोगशाळा तपासणीमध्ये काही खाद्यपदार्थ निर्धारित मापदंडानुसार नसल्याचं तर काही पदार्थ सेवनासाठी असुरक्षित असल्याचं समोर आलंय। आणि या प्रकारावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। बालकांना निकृष्ट आहार मिळतोच कसा असा सवाल करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे। जो राज्याच्या तिजोरीतून 1700 कोटी रुपये महाराष्ट्रात उधळले जातात, आता तो वाढून कदाचित त्यावेळेचा आकडा होता, आता तो कदाचित 2500-2600 कोटी पर्यंत गेला असेल। हे जे पुरवलं जातंय कोणीच मुलं खात नाही। ते नागपूरच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या रिजनल पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीमध्ये ते तपासणीसाठी पाठवलं आणि तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा जो रिपोर्ट आला, हा रिपोर्ट माझ्या पुढे आहे। ठेकेदाराचा पोट भरण्यासाठी हे सगळे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि टक्केवारीमध्ये इतकं मशगूल आहे की पोरं जगली काय मेली काय त्याच्याशी काही देणं घेणं नाही। अशा प्रकारचा हा निगेटिव्ह रिपोर्ट आहे।